मला दुसरं तुम्हाला विचारायचं आहे, की अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला म्हणत असताना, कुठल्या राज्यातले, कुठले लोक कुठल्या-कुठल्या देशामध्ये स्थिरावलेले आहेत? कारण मी असं वाचतोय सारखं, की कॅनडामध्ये हरियाणाचे जाट लोकांची संख्या जास्त आहे. बरोबर. कारण आपण ज्यावेळेस ह्याला जातो, दिल्लीवरनं पानिपतपर्यंत जातो, तर ते सगळे आपले रोड मराठा लोक आहेत. बरोबर, बरोबर. तर रोड मराठा आपले जे आहेत लोक, त्यांचे 10,000 तरुण आज ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालेले आहेत. बरोबर. आणि मग हरियाणामध्ये फिरताना कळतं, की ऑस्ट्रेलियाकडे जाणाऱ्यांची संख्या हरियाणातल्या आणि पंजाबमधल्या लोकांची जास्त आहे. आणि पंजाबी लोकांचं कॅनडामध्ये, आणि ही माझ्याकडे माहिती अशी आहे, की साधारणपणे 1890ला हं. पहिला सिख माणूस हा ब्रिटिश आर्मीमधून कॅनडाला गेला होता. हं, आणि हं. साधारणपणे कॅनडाचं हवामान आणि वातावरण, आता हिमाचल आणि काश्मीरच्या खालीच पंजाबी येत बरोबर. असल्यामुळं हवामान साधारणपणे थंड आणि गार आहे. बरोबर. तर तो पहिल्यांदा ते नोकरी संपल्यावर स्थायिक व्हायला गेले. आज पंजाबी लोकांचे 4 खासदार, 1 मंत्री कॅनडामध्ये आहे. आणि तिथलं अर्थकारण मोठं पंजाबी लोकांच्या भोवती फिरतं. अनेक भारतीय लोक गेलेले आहेत. तर हे पंजाब आणि हरियाणाचं आहे. इतर राज्य जे आहेत, राजस्थान असेल किंवा खाली गुजरात असेल, या राज्यातले पण लोक वेगवेगळ्या देशामध्ये, तुम्ही ते पटेल कम्युनिटीबद्दल बोलत होता. हो. तर त्याच्याबद्दल काय सांगताल? कारण अमेरिकेमध्ये पटेल कम्युनिटीचे मोटेल्स म्हणजे हं. रोड साईड हॉटेल्स, म्हणजे हायवेला, हां. हे जवळपास 80% हॉटेल्स हे पटेल कम्युनिटीचे आहेत. बरोबर. आणि ज्यावेळेस अमेरिकेला जाण्यासाठी आपण व्हिसा काढायला जातो, हा माझा स्वतःचा पण अनुभव आहे. हं. तर त्या दिवशी कुठलंही कारण न देता हं. पटेल आडनावाच्या 50% लोकांना केलं व्हिसा जातं. नाकारण्यात येतो. ही बरोबर. वस्तुस्थिती आहे. म्हणजे अनेक वेळा मी हा अनुभव घेतलेला आहे. इतर देशामध्ये ज्या संधी आहेत, जसं आता आपण आफ्रिकेबद्दल बोलू शकतो. आफ्रिकेतल्या जवळपास सगळ्याच देशामध्ये, म्हणजे युगांडाचं तुम्हाला उदाहरण देऊ शकतो मी. हो. युगांडामध्ये तिथलं सगळं अर्थकारण जे आहे, हे आशियातल्या लोकांना आणि मुख्य भारतीय लोकांच्या ताब्यात गेलं होतं. तर तिथं इदी आमीन म्हणून राष्ट्रपती झाले आणि हो. त्यांनी एक फरमान काढला, की सगळ्या आशिया खंडातले मुख्यतः भारतीय लोकांना गुजराती देशातनं लोकांना. हाकलून द्या. हं. तर ते भारतीय लोक भारतात न येता ते निर्वासित म्हणून संरक्षणासाठी इंग्लंडनी त्यांना हे दिलं, बरोबर. शरणागती दिली. हं. आणि ते 15-20 वर्ष इंग्लंडमध्ये राहिले. त्यांना उत्तम शिक्षण मिळालं, उत्तम ज्ञान मिळालं, उत्तम संधी मिळाली. आणि त्या भारतीय लोकांना ज्यावेळेस विचारलं, की आता इदी आमीन त्यावेळेस संपली, त्याची राजवट संपली, इदी आमीनचा खून झाला आणि मग परत भारतात जाण्याची संधी उपलब्ध होती. कारण इंग्लंडनी त्यांना दिलं, की बाबा तुम्ही तुमच्या देशात जाऊ शकता भारतात, हं. किंवा मग युगांडाला जाऊ शकता. तर हे सगळे भारतीय निर्वासित जे होते इंग्लंडमध्ये, ते परत युगांडामध्ये गेले आणि आज युगांडाचं परत अर्थकारण, सगळ्यात श्रीमंत माणूस युगांडामधला गुजराती. हा गुजराती आहे. हं. म्हणजे मी अजून एक तुम्हाला सांगतो, की मी अमेरिकेत गेलो होतो. न्यूयॉर्क सिटीमध्ये होतो. तर न्यूयॉर्क सिटीमध्ये सगळ्यात पॉप्युलर स्ट्रीट माहिती आहे तुम्हाला कुठली? टाइम्स स्क्वेअर. हां, टाइम स्क्वेअर. तर टाइम स्क्वेअरची जी स्ट्रीट आहे, त्या चौकामध्येच अत्यंत प्रसिद्ध, तिथं राजेंद्र पटेल नावाच्या माणसाचं सुपर मार्केट होतं. हं. आणि त्याचे एकट्या न्यूयॉर्कमध्ये 24 सुपर मार्केट आहेत. मी बरोबर. त्या राजेंद्र पटेलांना भेटलो होतो. मला खरं तर 2012ला आश्चर्य वाटलं, हं. की अमेरिकेमधलं जे ग्रॉसरी मार्केट आहे, अन्नधान्याचं किंवा FMGचं म्हणतो आपण, हं. ते पूर्णपणे गुजराती मारवाडी लोकांच्या ताब्यात आहे. आणि तेव्हा मला पहिल्यांदा धक्का बसला. दुसरा एक अनुभव असा गमतीशीर आहे, की मी ब्रसेल्सला गेलो होतो. म्हणजे बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स, जिथं UNOचं मुख्य हेडक्वार्टर आहे. UNO हं. म्हणजे जगाची जी संघटना आहे, ऑर्गनायझेशन आहे, येस, येस. त्याचं तिथं हेडक्वार्टर आहे. तर तिथं असताना एकदा असं झालं, की आमच्या हॉटेलच्या मागच्या साईडला एक सिटी सेंटर आहे. म्हणजे ते पॅलेस, ग्रँड प्लेस. ग्रँड प्लेस म्हणतात. ग्रँड प्लेस आहे. हं. तर ग्रँड प्लेसला संध्याकाळी पार्टी टाईम असतो. तिथं बरंच लोक गाणी म्हणत असतात, खाणं पिणं चाललं असतं, असं मजा चालली होती. अचानक तिथं एक फायरिंग झालं. हं. आणि फायरिंग झाल्यानंतर पोलीस आले आणि सगळ्यांची पळापळी सुरू झाली. मी त्याच्यात पळतच होतो आणि थोडंसं सुरक्षित वाटसपर्यंत मी जवळपास 4-5 किलोमीटर लांब गेलो होतो. हं. हं. आता भीतीची स्थिती होती आणि माझं हॉटेल ली मेरिडिन हे रेल्वे स्टेशन जवळ होतं. आणि मग परतीच्या प्रवासामध्ये मी घाबरलेलो होतो.
विचारायचं कोण आहे, तर आता त्यावेळेस अशी स्थिती होती की कुठल्या तरी दुकानात किंवा कुठल्या तरी टॅक्सीवाल्याला विचारावं, म्हणून मी एका मेडिकल शॉपमध्ये गेलो आणि त्याला म्हणलं, अरे भैया मैं वो ली मेरिडियन हॉटेल जो है रेल्वे स्टेशन के पास उधर जाना चाहतो हूं. मी हिंदीत बोललो आणि मला त्यांनी मार्गदर्शन केलं, पुढं जा, उजवीकडे वळ, डावीकडे वळ. थोडं अंतर गेल्यानंतर परत माझ्या लक्षात आलं की आपण चुकतोय का काय, म्हणून अजून एक दुकानात गेलो किराणा मालाच्या. चौकशी केली, सुपर मार्केट होतं. तर त्यांनी सांगितले भाई साहब आप, तिथंही हिंदीत बोललो, भाई साहब आप सीधा जावायचं. आणि परत तिसऱ्या दुकानात गेलो आणि ज्यावेळेस 11-11:30ला मी माझ्या हॉटेलमध्ये पोहोचलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण ब्रसेल्समध्ये म्हणजे परदेशामध्ये आहे, आपण हिंदी कुणाशी बोलत होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी मी त्या सगळ्या मार्केटमध्ये फिरलो, त्यावेळेस कळलं की 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच ब्रिटिश राजवटीमध्ये अनेक गुजराती, मारवाडी अशा प्रकारची दुकानं थाटण्यासाठी युरोप खंडात पोहोचलेले होते. बरोबर. त्यांची इकॉनॉमी एवढी मोठी आहे की आपण कल्पना करू शकत नाही. म्हणजे पंजाबमधनं पंजाबी लोक, सिख लोक कॅनडा आणि इंग्लंडच्या साऊथ हॉलमध्ये जवळपास 10 लाख पंजाबी लोक राहतात. बरोबर. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पंजाबी लोकांचे पिक्चर येतात त्या कम्युनिटी, म्हणजे DDLG म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा जो पिक्चर आहे तो युरोप आणि पंजाबचं नातं दाखवणार आहे. शाहरुख खान आणि बरोबर. काजोलचं पिक्चर आहे. येस. आज स्वित्झर्लंडमध्ये टिटलीज जे सगळ्यात उंच डोंगर आहे, माउंटन, त्या ठिकाणी तुम्ही जर गेला तर बॉलिवूड नावाचं हॉटेल आहे. आणि तुम्ही जिथून शाहरुख खान आणि त्यांचं शाहरुख खान आणि काजोलचं त्या काजोलचं. ठिकाणी हां. पोस्टर लावलेले हां. आहेत. बॉलिवूड नावाचं हॉटेल आहे. आणि बरोबर.